So as I said to you, ki this life is a base platform for Mhm. our next life arrival, especially our last thought when we are on the deathbed. Okay. Okay. And the last thought on the deathbed get formed how you live this life. Hmm. So everything is connected. Coming life. या लाईफ येट टू कम. आपलं Mhm. जे पुन्हा इन्कार्नेशन पुनर्जन्मामध्ये आपण हे करतो आणि ते सत्य आहे. Okay. तर त्याच्यासाठी हे आपण आयुष्य कसं जगलं हे खूप महत्वाचं आहे. आणि आयुष्याचे आर्थिक, भौतिक, like financials, emotional, intellectual, but apart from that, there is a spiritual aspect. When Hmm. all these pillars are aligned together, Mhm. your life is balanced. So when you are stable and balanced, it is easy for you to uplift further. सो या विद्येमध्ये म्हणून तिला आत्मविद्या देखील म्हणतात, म्हणून तिला ब्रह्मविद्या देखील म्हणतात. कारण की जेव्हा तुमचं मिलन त्या शिवाशक्तीचं होतं, जेव्हा तुमची कुंडलिनी मूलाधारापासनं Uh-huh. सहस्त्राला जाते, जिथे शिवाशक्तीचं मिलन होतं आणि तुम्ही देवीला तुमच्या मध्ये पाहता. Mhm. जेव्हा जसं म्हटलं तू त्या याच्यामध्ये बघितलं की अवाहिता भव, तर देवी तुम्ही तुमच्या हो. ह्याच्यात ना ती ती तुमच्या हृदयावर, हृदय कमलावरती ऑलरेडी विराजमान आहे Mhm. ना. तर इतकं तुमच्यामध्ये प्युरिफिकेशन होतं. तर जो प्रवास द्वैताच म्हणून सुरू होतो तो अद्वैता होतो. ब्रह्मविद्या ही तेच आहे, द्वैता टू अद्वैता, ड्युअलिटी टू नॉन ड्युअलिटी. इथेही तेच होतं. तुम्ही देवीमय होता, जग देवीमय होतं. Uh-huh. इट्स अ नॉन ड्युअलिटी. Okay. ओके. फ्रॉम ड्युअलिटी टू नॉन ड्युअलिटी, इट्स अ व्हेरी ब्युटिफुल जर्नी. Okay. नेक्स्ट. Alright. मला एक दुसरा आता पुढचा प्रश्न असा होता की या श्रीविद्येबद्दल माहिती बहुतेक नॉर्थ साईडला म्हणजे महाराष्ट्रासारख्या ठिकाणी बहुतेक कमी प्रचलित आहे. तर असं तुम्हाला काही वाटतं का? हो. आणि आता आपण जे नॉर्थला प्रोग्राम केला तेव्हाही मी हे नोटीस केलं की इकडे याच्याबद्दल हे हम्म. खूप कमी आहे. आणि काही पीठांमध्ये जेव्हा स्टुडंट गेले तेव्हा त्यांनाही सांगितलं गेलं की नाही, त्या साऊथला मॅडम आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडनं तुम्हाला चांगलं हे होईल. हा, हा. आणि काही गोव्यावरनं पण आपल्याकडे आले, त्यांनाही रेफर केलं गेलं की नाही, साऊथला त्या मॅडम आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडे तुम्हाला या विद्येविषयी चांगल्या हो. पद्धतीने हे मिळेल असं. तर ह्याच्यामध्ये जसं म्हटलं की एक तंत्राबद्दल आपण एक दुरावा ठेवला, हम्म. ते एक झालं. हम्म. दुसरी गोष्ट, मला माझ्या संशोधनात किंवा जे रिसर्च जे काही मी हे केलं याच्यामध्ये एवढी वर्ष त्याच्यात जाणवलं हा, हा. की याच्यामध्ये आपण जेव्हा देवी खड्गमाला म्हणतो तेव्हा दिव्य गुरु मानव गुरु वगैरे आपण रेफर करतो. हम्म. त्याच्यामध्ये तुला असं लोपामुद्रा, अगस्त्य, हा, हा. तर आपण अगस्त्य म्हणतो, साऊथ मध्ये त्यांना अगतियार म्हणतात. ठीक. ओके. तर त्यांनी ही विद्या, तसं पाहिलं तर ह्या विद्येचे कुबेरा, हा, हा. मन्मथा, नंदी, अ, कार्तिकेया, ते शंकराई म्हणतात, स्वतः शिवा, देन दुर्वासा, हा, हा. अगस्त्य, अ, म्हणजे अशा दिग्गज लोकांनी ह्या विद्येचं ग्रहण केलेलं आहे. ओके. अ, विष्णू, सूर्या, ह्या हम्म. दिग्गज लोकांनी या विद्येचं श्रवण केलेलं आहे, ती शिकलेली आहे त्याच्यामध्ये. म्हणून याच्याविषयी मला आणि हे झालं की या महारथींनी देखील या विद्येमध्ये हा. इंटरेस्ट केलेला आहे आणि हम्म. त्यांचे मंत्र वेगवेगळे आहेत, हा, हा. 12 लोकांचे. तर म्हणजे असं काय आहे त्या विद्येमध्ये, दॅट हा. ऑल्सो मेड मी मोर फॅसिनेटेड. लेट्स गो मोर डीपर इन टू इट. ओके. हम्म.
म्हणजे तू तर तर देवाने पण ही साऊथ, विद्या शिकली. हो. हम्म. अं? ते म्हणजे अक्षय मला अगदी हे वाटलं. आणि ते पुढच्या एपिसोड्स मध्ये त्यांचे डिटेल्स आणि त्यांचे मंत्र वेगळे आहेत, थोडे थोडेसे मंत्र वेगळे आहेत. हम्म. तर त्याच्याविषयी आपण शेअर करूया. तर दॅट्स मेड मी मोर फॅसिनेटेड. म्हणजे यांनी पण केले म्हणजे मलाही करायचंय. आणि या मार्गावर आल्यानंतर मग काय सगळं बॅकग्राऊंड होतं संस्कृतचं वगैरे, तर हम्म. सगळं डोअर अगदी ओपन होते आणि हम्म. जिद्द होती. हम्म. तर ही विद्या साऊथ मध्ये प्रचलित जास्त झाली, कारण की हम्म. अगत्यार अगस्त्य मुनी जे होते ते साऊथ मध्ये होते. हम्म. त्याच्यानंतर आदि शंकराचार्य यांनी ही विद्या परत रिवाईव्ह केली. ओके. ठीक आहे. म्हणून जेव्हा म्हणजे तुला आठवलं तर आपण पहिला मंत्र म्हणतो, सदाशिवा समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंत श्री वंदे गुरु परंपरा. हो. ओके. तर त्यांनी ही विद्या इथे रिवाईव्ह केली. पण जेव्हा अ, मी श्री विद्या दीक्षा घेतली, तेव्हा अ, ते सगळं इंग्लिशमध्ये होतं ना. ओके. मग आणि पाहिलं याच्यामध्ये की ते सगळं कन्नडा, तेलुगू, तमिळ मध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. ओके. त- हा. आणि त्याच्यामध्ये लोकल भाषा ही त्यांनी थोडीशी ऍड केलेली आहे. कुठे हम्म. संस्कृत मध्ये मिळालं नाही मला रेडीमेड. ओके. हम्म. नंतर त्यांचं ट्रान्सलेशन त्यांनी इंग्लिश मध्ये केलं. पण हम्म. मग इंग्लिश मध्ये लिटरली जेव्हा तुम्ही ट्रान्सलेट करता तेव्हा त्या भाषेचा आत्मा मरतो. तुम्ही हम्म. लॅटरल ट्रान्सलेट करतात हो, ना, बरोबर आहे. ट्रान्सलेशन करतात, त्याचा हम्म. सारांश सगळं तुम्ही तिथे हे नाही करू शकत. म्हणजे हम्म. मला ते आठवतं वाक्य की जेव्हा तुम्ही ट्रान्सलेशन करता, लँग्वेज दॅट लँग्वेज इज सोल डाईज ओव्हर देअर. हो ठीक हो, आहे. त्यातल्या भावना काही असतात त्या निघून जातात हा. ऍक्च्युली. हा. म्हणजे तर तसंच्या तसं ज्या होत नाही. भावनेने ते बनलं असतं सुरुवातीला, त्या हा. भावना ट्रान्सलेटेड लँग्वेज मध्ये दिसत नाही. तर एक उदाहरण द्यायचं झालं की आपण म्हणतो, अ, आपण योगा म्हणतो, हा पण हा. बेसिकली दॅट इज अ योग. इट्स ओके. नॉट अ योगा, इट इज अ हम्म. योग. हम्म. ओके. पण ते इंग्लिश मध्ये तसं लिहिलं गेलं तसं म्हणून लिहिलं. आपण योगा म्हणतो. हम्म. नॉर्मली लोक रामा म्हणतात. हा, रामा, राम. हो. तर जेव्हा तुम्ही मंत्र शास्त्रामध्ये किंवा सिद्धीमध्ये जाता मंत्रांविषयी, तेव्हा तुम्हाला या प्रत्येक व्यंजन, स्वर आणि त्याची महत्ता कळते. हम्म. ते शास्त्र आहे, ते गुपित आहे प्रत्येक मंत्राच्या मागे, की त्याच्या मातृकांची त्याच्यामध्ये सिद्धी कशी येते. you know? हम्म. तर म्हणून म्हटलं त्याचे उच्चार हम्म. करणं, स्पष्टपणे उच्चार करणं आपल्याला इट्स लाईक अ लेझर बीम. हम्म. तर ते सगळं तमिळमध्ये, कन्नडामध्ये, असं तेलुगूमध्ये लिहिलेलं होतं. तर ओके. त्यामुळे इकडे ते येता येता थोडस ते डॅल्यूट होत गेलं असेल, किंवा त्या लोकांना, कारण की आपल्याला द्रविडीन लोकांच्या लँग्वेज आपल्याला नॉर्थ इंडियन लोकांना येत नाही. हम्म. देवनागरी लोकांच्या, आपली देवनागरी हे होते मराठी वगैरे, तर हम्म. ते तिकडे येत नाही. पूर्ण भाषा वेगळी पडते. तोही एक असेल. ओके. दुसरा एक, तर आपण तंत्रापासून घाबरतो. हा. दुसरं, त्या भाषा वेगळ्या, त्याच्या भाषेमध्ये पूर्ण भाषा वेगळ्या, त्यांची स्क्रिप्ट वेगळी, ओके. त्याच्यापासून हे झालं. तिसरी गोष्ट, आणि एक मला अनुभव आला, लाईक डिसेंबर मध्ये मी अ तांजावर, अ, त्या साईडला, म्हणजे साऊथ पूर्ण टूर करायला गेलो होतो. हा हा. आणि तिथे एका राजवाड्याचं पॅलेस म्युझियम होतं, आणि तिथे तांजावर मजुराय मीनाक्षी. आणि तिथे ते तिकडचे राजे जे होते ते हा हा. मराठा याच्यातले होते. आणि त्या अच्छा. म्युझियम मध्ये खूप स्क्रिप्ट होत्या, ज्याच्यामध्ये संस्कृत ओरिजिनल अर्लियर संस्कृत, त्याच्यामध्ये गणपती अथर्व शिष्य होतं. आणि ओके. मला ते एवढं हे झालं की मी ते खडखड खडखड वाचायला सुरुवात केली. हा हा. आणि माझ्या बाजूला एक गृहस्थ आले, त्यांची दोन मुलं होती त्यांच्या बरोबर. हा हा. आणि त्यांचं वेशभूषा पाहून मला कळलं की ते ब्राह्मण आहेत. आणि म्हटलं, तुम्ही अथर्व शिष्य हे करताना बघा, म्हटलं इथे संस्कृत मध्ये आहे. तर हम्म. ते फक्त असं तोंड वाकडं केलं आणि आले फक्त, कारण की सांगितलं. आणि माझ्या बरोबर आपले फॉरेनर गेस्ट ही होते त्यावेळेस.
तर हा, नाही म्हणे आम्ही नाही वाचू शकत. म्हटलं अरे संस्कृत आहे. नाही म्हणे आम्ही ते सगळं आमच्या भाषेतच असतं. हा. हा, ते एक मला तिथे हे कळलं. तर मी तर हा, सांगेल आपल्या मराठी लोकांना हे खूपच सहज जाणारं आहे. हम्म, देवनागरी स्क्रिप्ट ज्यांना येते त्यांना हे खूपच सहज जाणारं आहे. हम्म, आणि त्याचे मागचे अर्थ वगैरे कळलं हे खूपच हम्म, सहज जाणार आहे. आणि खरंच मला वाटतं आपल्या महाराष्ट्रीयन लोकांनी हम्म, मराठ्याच्या लोकांनी पुढे यावं आणि हे खरंच हे ज्ञान असं असं अनुभवावं. इतकं हम्म, मस्त अनुभव येतो या ज्ञानाचा. आणि हा, तर जेव्हा आदिशंकराचार्यांनी परत ही विद्या रिवाईव्ह केली, हा, मग ते केरळमध्ये, तर ती लिहिली गेली मल्याळम मध्ये. हा, त्यामुळे जेव्हा आता मी जे झाले 15 वर्ष, ऑलमोस्ट 15-20 वर्ष मला व्हायला आले साऊथ इंडियामध्ये. त्यामुळे मग हा. मी ते सगळं ते शोधून 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 काढलं, ते ओके. एकत्र आणलं. आणि हा, दुसरी द्विधा की हे जे कोणत्याही साहित्य किंवा एन्शंट लिटरेचर मध्ये तिची सुसूत्रता अशी दिलेलीच नाहीये. ओके. ते सगळी कोड लँग्वेज आहे, है ना. ओके. की म्हणजे ते यंत्र काढायचंही कसं, तर त्याच्यामध्ये एक भूप्र, त्याच्यामध्ये षोडशी पद्म, अष्टदल पद्म, वलय आहे ना, आणि इसके त्रिकोण वगैरे असं कोड लँग्वेज मध्ये आहे. त्यांचे क्रमम पण कोड लँग्वेज मध्ये आहेत. त्यामुळे खूप साऱ्या पुस्तकांचा मला अभ्यास करावा लागला हा. त्या विद्येला, त्या याच्यामध्ये कंपाईल करण्यासाठी, हम्म, ना. आणि मग प्रत्येक मंत्रामागचं रहस्य, हम्म, ना, त्याच्या हम्म, ते सगळं करायला खूप खूप, म्हणून तू मला नेहमी बघत असशील की मी कुठेतरी डोकं घालून बसलेली असते. कारण की प्रत्येक याच्यातनं मला थोडं 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 हम्म, असं हम्म, ते मी कनेक्ट करावं लागलं. कारण की कुठेही ही विद्या की हे असं असं करायचं आहे हम्म. दिलेली नाहीये. असं कुठे मेन्शन नाही किंवा कुठेही गाईडलाईन हा, असं नाही. गाईडलाईन असं नाहीये. हम्म, आणि याच्यामध्ये कुळ पद्धती पण आहेत. हम्म, जसं वाग्भव कुटा, है ना, हम्म, शक्ती कुटा, देन हम्म, कडी विद्या, हरी विद्या, जसं आपण म्हटलं दक्षिणाचारा, वामचारा, असे खूप खूप फॅकल्टीज आहेत, है ओके. ना. मग त्याच्या मागचं त्यांचं कारण काय, हे सगळं म्हणजे त्याच्यात मी वाहून गेलेली आहे. हो. पण सगळं असं तंत्र, राजतंत्रा, हम्म, कुलाणर तंत्रा, परशुरामा कल्पसूत्रा, है ना, हम्म, श्री विद्यार्णव तंत्रा, हम्म, त्रिपुरा रहस्य, भावनोपनिषद, असं सगळीकडनं ते हम्म. मला खूप आनंद आला त्याच्यामध्ये करण्यात, आणि अजूनही करते. खूप आनंद आला. हा, कारण की त्याच्या जितकं जितकं खोलात जातो ना, त्यावेळेस हा, इतकं एक एक नवीन नवीन त्याच्यातनं एक माहिती मिळते आपल्याला. हम्म, असं करून ते मी ते सगळं माझं हे एक वेगळं हे तयार केलं श्रीविद्येचं. कारण की हा, मी पूर्णतः जोपर्यंत त्याच्या मागचं कारण हा, हा, आपल्याला कळत नाही, हम्म, तोपर्यंत ते कार्य करण्यात काहीच अर्थ नाही. हम्म, की बाबा आपण हे का करतोय, हम्म. त्याचप्रमाणे ते कसं करावं म्हणजे ते कार्य सक्सेसफुल होईल, हो, वर्थ होईल. हो. म्हणजे त्याचं हे लागेल, सोक्ष मोक्ष काय म्हणतात ते, इट विल बी हम्म. सक्सेसफुल वाय यू आर डुईंग सक्सेसफुल. दॅट ऍक्ट. हम्म, असं असं सगळं त्याचं हे हम्म, करणं जरुरी असतं. आणि मग ते मी सगळं कंपाईल केलं त्याच्यासाठी. जसं तू हा, पाहिलंस की म्हणजे 10-15 वर्ष मी हे केलं, एक झालं. हो, दुसरी गोष्ट, लोकांमध्ये गैरसमज की म्हणजे नॉर्थमध्ये मी आता हे पाहिलं की लोकांचे फोन वगैरे येतात आणि ते सांगतात हा, आमची या गुरुकडनं दीक्षा झाले, त्या गुरुकडनं दीक्षा झाले. मग हा, मंत्र दीक्षा म्हणजे काय मंत्र, आता हा एक पडाव असतो श्रीविद्येचा, हो, जो याच्यामध्ये गणपती, गुरु, देन महागणपती, हम्म, देन श्यामा, देन हम्म. वाराही, म्हणजे देन क्रम आहे ललिता त्यात. क्रम आहेत. हम्म, ललिता त्रिपुर सुंदरी त्याच्यामध्ये पण किती आहेत, हम्म, विरजा होमा आहेत वगैरे, असं सगळं हो, तर संस्काराच आहेत. असा एक तो क्रम आहे. तर हा, त्यामुळे डायरेक्ट तुम्ही कोणाला एक डिग्री नाही देऊ शकत ना, जा बाबा झाली तुझी मास्टरेट ही डिग्री घ्या. हम्म. ते कसं शक्य आहे.
तर तो सगळा मार्ग अवलंबला जायचा. आणि ते म्हणजे हम्म, मला जेव्हा ते सांगतात, माझी हमारी यहाँ वहां से ऐसी दीक्षा हो गई, मंत्र दीक्षा हो गई है. हाँ हाँ. मग म्हटलं, मग तुझ्या आयुष्यात मग एवढे प्रॉब्लेम का आहेत? हम्म, जर तुझी मंत्र दीक्षा झालेली आहे तर मग तुझ्या हम्म, आयुष्यात एवढे प्रॉब्लेम का आहेत? हम्म, हं? तर त्याच्या मागचं ज्ञान, ते हम्म. प्युरिफिकेशन वगैरे झालेलंच नाही, तर त्या माणसाला ज्ञान कसं येणार? Exactly. आणि राहिलं ते क्वाईट फेमस शक्तिपात. ओके. त्याच्या नावाखाली खूप 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 हम्म, अंधकार झालेला आहे या क्षेत्रामध्ये. हाँ, तर जसं मी अगोदर सांगितलं, हा ज्ञानाचा मार्ग आहे. जेव्हा दीक्षा दिली जाते, हाँ, आणि दॅट्स हाव द रिअल गुरु, हो, दे विल सी टू दॅट यू हॅव लर्न ऑल दॅट वर्थ टू हम्म, गिव्ह यू दॅट दीक्षा. हो, असं फक्त स्पर्श करून किंवा हम्म, वगैरे त्यांनी ते काहीच होणार नाही. हो. आणि म्हणजे असं काही अक्षरशः एकदम तिकडे काही क्विक ऍक्सेस किंवा असं काही नाहीये. जसं शक्तिपात नाही. मध्ये दिला की लोकांना वाटतं अरे मला डिग्री मिळाली. हो. आणि पण आणि तसं नसतं. कुंडलिनी अरायझनिंग इज हं, ऑल्सो द सेम थिंग. कुंडलिनी अरायझनिंग हं, is purifying your each and every chakra. Purification of each and every chakra हं, will bestow on you with the knowledge related to that chakra. हं. And in that process, all the impurities of the chakra will get wiped off. ओके. That is the real essence of a Kundalini. हं, Okay. The same happens on this path. हं, आता अगोदर म्हणणार की माता जी, हमारे पास हमें बहुत निगेटिविटी महसूस हो रही है, असं असं होत आहे, तसं तसं होत आहे. हं, आणि नंतर सांगणार, हा आमची यांच्याकडनं दीक्षा झालेली आहे. म्हटलं, हं, मग कशी झाली दीक्षा? हं, तो मंत्र दीक्षा झालेली आहे. हं. तर तर हे सगळे या मार्गामध्ये असे काहीतरी, काय म्हणतात त्याला, म्हणजे गोंधळ आहेत, या मार्गातले गोंधळ हा, आहेत. हा, फसवणूक. हा, गोंधळ किंवा काय म्हणतात ते, गोंधळ पण आहे लोकांमध्ये, मिसअंडरस्टँडिंग पण आहे आणि त्यांना मिसडायरेक्ट पण केलं असं. हा, मिसगायडेड. मिसगायडेड. हं. ओके. सो म्हणजे ती यू नीड तंत्र, टू. हा म्हणजे ती तंत्र आणि मंत्र दिली आहे, त्याचा वापर कसा म्हणजे सात्विक दृष्टिकोनात न होतात कदाचित आणि जसं सांगितलं, तो सोडून लोकांना जात असेल. शॉर्टकट ही हवी असतात. लोकांना हम्म, शॉर्टकट ही हवे असतात. शॉर्टकट आहे. आणि शॉर्टकट मध्ये सिद्धी तुम्हाला कोणतीच मिळणार नाही. बरोबर, बरोबर. तुमचा गुरु पण तुम्हाला फसवतोय आणि तुम्हीही फसवले जातात. हम्म.